आजकालची पिढी जी आहे ती आपली संस्कृती सगळी विसरत चालली आहे। फक्त मोबाईलमध्ये लागलेले असतात आणि एका जागेवर बसलेले असतात। आपण कुठली पूजा करत असलो, काही करत असलो, वटपौर्णिमेला जात असलो तरी त्यांचा तो मोबाईल काही सुटत नाही। म्हणून त्यांना म्हणजे असं समजावून सांगण्यासाठीच आम्ही हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। होळीला कलर खेळणे, होळीला पूजा करायला जाणे, होळीजवळ बैलाची पूजा करणे, दसऱ्याला रावण दहन करणे, हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। मी यावर्षी माझ्या मिसेसच्या साहाय्याने एक पारंपरिक महाराष्ट्रातील संस्कृती हा एक देखावा इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये मी महाराष्ट्रातील जे सण आहेत, जे आपण सण सेलिब्रेट करतो महाराष्ट्रामध्ये, बेसिकली ते दाखवायचं आहे। तर पुरेपूर मी एक प्रोटोटाईप मॉडेल आणि प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये मकर संक्रांतीपासून तर दसरा आणि दिवाळीपर्यंतचे पूर्ण मी इथे सण शो केलेले आहे। जसं की मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवण्यापासून, बायांच्या लेडीजच्या हळदीकुंकापासून, वटपौर्णिमेला वटाभोवती जे फिरणं असते बायांचं प्रदक्षिणा मारण्यापासून ते दाखवायचं संकल्प करणं, गुढी उभारणे, गुढीपाडव्याला मराठी नव वर्षाची सुरुवात जी आपण गुढीपाडव्याने करतो ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच आषाढी एकादशी जे वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा सण मानला जातो, त्यामध्ये सगळे वारकरी संप्रदाय आपल्या पंढरपूरला जातात आपले वारकरी विठोबाची पालखी घेऊन। ते पालखी आणि त्याच्यासोबत जे वारकरी आहे ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच धुलीवंदन, होळी खेळणे, होळी आणि धुलीवंदन, सोबतच दहीहंडी आणि नवरात्री हा उत्सव पण सेलिब्रेट करायचा प्रयत्न केले, दाखवायचा प्रयत्न केला। हरतालिका बैलपोळा हा आपला शेतकरी लोकांचा खूप मोठा छोटासा म्हणजे मोठासा सण, जो आजकालची संस्कृती मुलं सगळे विसरत गेलेले आहे। जे शहरामध्ये बैल पोळा हा काही दिसतच नाही, बैल असे घरोघरी जाऊन त्याची पूजा करणं, बैल हे दिसत नाही, ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की बैल पोळा सुटल्यानंतर जशी एक आपली स्त्री येऊन त्या बैलाची आणि बैलाच्या मालकाची पूजा करतात ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच मी नागपंचमी हा एक आपल्या इथे खूप प्राचीन काळापासून नागदेवताची पूजा केली जाते ते दाखवायचा प्रयत्न केला आहे। आजकालच्या मुलांना नागपंचमी, वारुळूची पूजा काय हे काहीच माहिती नाही, कारण यांनी वारुळ कधी बघितलंच नाही, सिटीत कुठे वारुळ दिसतच नाही, ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे मी दसरा, रावण दहन ते पण दाखवायचा इथं प्रयत्न केला। आणि दिवाळी जशी सेलिब्रेट करतात आनंदात, धूमधडाक्यात, तसे फटाक्यापासून तर आकाशदिवा लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे मी छोट्या छोट्या लहान सारी बारीक गोष्टी पण इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये पूर्ण सहयोग माझ्या मिसेसचा मला राहिलेला आहे। प्लॅनिंग पूर्ण तिचं आहे, एज्युकेशन 60% माझं आणि 40% तिचा सिंहाचा वाटा आहे यामध्ये। त्यामुळे मी तिचे खूप म्हणजे आभार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।